हॅलो, गुड मॉर्निंग. तर आता वाजले 5:30 सकाळचे. तर पाहू शकता आणि देवांशू माही झोपलेले आहे. आणि बा ही माही झोपली आहे, देवांशू पण झोपला आहे, मस्त शांत झोपलेली आहे. आणि मला 4 वाजतापासून झोपच नाही, डोळ्यामध्ये झोप नाही, माहिती नाही. कारण आज मला जॉबवर जायचं आहे, तर विचार पडला आहे. आज पहिल्यांदा मी माही देवांशूला सोडून दिवसभर जॉबला जात आहे. तर मनामध्येच भीतीच आहे की एकटे दोघही जण कसे राहतील, काय राहतील, म्हणून थोडंसं मन विचलित आहे. असं वाटते की एक मन आहे की जॉबला जाऊ, एक मन आहे नाही, अगर नाही गेली तर घर खर्च कसा चालवेल, त्याचं थोडंसं टेन्शन आल्यासारखं झालं आहे. तर अशी गंमत आहे माझीवाली. विचार पडलाय, जॉब करायला निघाली, पण एक विचार त्याला देवांशू आणि माहीमध्ये. तरी आज मी जाते, मन थोडंसं कठोर करून. आता मला तर करावंच लागेल. तर मन कठोर करून मी आता आज जाते. आता मी काल थोडेसे 100 रुपये होते, तर हे बघा, वाजेच्या शेंगा घेतल्या आणि टमाटर घेतले, मिरची घेतले आणि पत्तागोबी, आलू, कांदे. तर खरंच तुमचा मला सपोर्ट पाहिजे, सपोर्ट करा. आणि आणि मी बघा, मी हॉस्पिटलचं काही टाकणार नाही. म्हणजे सांगेन तिकडून आल्याच्या नंतर, पण तिथलं मी काही दाखवणार नाही, कारण डॉक्टरांनी मला म्हटलं आहे की तिचं काही दाखवायचं नाही म्हणून. तर मी भलाही बाहेरचं दाखवून. तर प्लीज मला सपोर्ट करा. एकटी आई आणि त्याच्यामध्ये देवांशू माईला एकटं म्हणजे पाहायला कोणी आहे नाही. तर पहा, अशी असते कठीण परिस्थिती येते सिंगल मायवर. तर असं माझं मन चालू आहे, काय करू काही नाही, विचार चालू आहे. पण देवाच्या कृपेने सगळं ठीक हो. तर आज जात आहे मी 10 वाजता. चला, मी आता फटाफट टिफिन बनवते देवांशू आणि माहीसाठी. आज काय बनवू, आज मी रवाच बनवते. आज तिखट रवा. माहीला गोड रवा आवडतो, देवांशूला तिखट आवडतो. पण रोज रोज गोड नाही देत मी तिला. आज तिखट रवा बनवतो, म्हणजे जास्त तिखट नाही. तर चला बघूया आज पहिला दिवस जॉबचा. झाला रवा बनून बघा, देवांशू आणि माईसाठी झाला नाश्ता बनवून. आता टिफिन बांधून घेते. आज खरंच ना सांगून मला काय माहिती, आज मन थोडं बरोबर नाही आहे. देवांशू माईमध्येच मन आहे. मला ना रडू पण येते, असं वाटते का रडू हसू काय करू काही समजून नाही राहिलं. चला, ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. झाली तयारी माई? आता पाय फोन लावून म्हणते मी जॉबला जातो आज. आणि घेवाले नाही येणार. आणि भैया तुला आणून दे ना, भैया ना तू बरोबर येतो, हात धरून आणजोर बाईचा. आणि दिवसभर हा दिवसभर राहायचो मग. आणि मग पाय, मग मी तिकडून येईन ना, आईस्क्रीम आणा ना नाही. छत्री नाही, चॉकलेट वाली छत्री भी है ना आईस्क्रीम. आणि पाहिजे आता क्यों बड़ा हो गया, बड़ा हो गया ये ना, लाड करतो. मोठा झाला तर लाड नाही करू देत. तर बरोबर जातो. बाय देवांशू, माही बाय. बाय बाय बाय.
पहिल्यांदा मग पहिल्यांदा माई देवांशूला मी एकटं सोडत आहे दिवसभर. आता दिवसभर कसे राहतील काय राहते, आजपर्यंत मी एकटं कधी सोडलं नाही, पण आज एवढी माझ्यावर मजबुरी आली. सगळे यूट्यूबच्या कारणानं झालं. पता नाही माझ्या जीवनामध्ये काय आहे आणि काय नाही. माईचं तोंड असं चिमून गेलं होतं, मम्मी तू घ्यायला येशील काय, पण वेळ नाही मिळणार मला घ्यायला यायला आणि नेऊन द्यायला. खरंच खूप कठीण असते एकटी मायची जिम्मेदारी, दोघांची जिम्मेदारी. आणि आता पहिल्यांदा एकटं सोडत आहे. खूप कठोर मन करावं लागते. असं मन तर नाही करत, पण काय करू, मजबुरी आली माझ्यावर. नाही तर मी एकटं सोडून कधी जॉब नाही केला असता. देवा अशी वेळ कोणावर येऊ नको देऊ. एक तर बापाचं प्रेम नाही मी, आणि माझं सुद्धा ते दिवसभराचं प्रेम नाही मिळणार. एक मन असं वाटते की जॉब करावं, एक मन वाटते का नाही करावं. लेकरावर लक्ष कोण ठेवून, काय होईल कसं होईल विचार पडून राहिला. पण मजबुरीनं मला पैशासाठी तर करावंच लागल. आणि कोणाचे पैसे अगर उधार बी घेतले तर ते माझ्यावर कर्ज होऊन जाणार. ते फेडता फेडता माझ्यानं फिटणार नाही. मग माहित नाही माझ्या नशिबाला कोणाची नजर लागली काय लागली. मला खरंच आज पहिल्यांदा एवढं मन दुःख होत आहे की महिला देवांशूला एकटं सोडलं. जीवनात कधी मी असा विचार केला नाही होता की देवांशू आणि माईला एकटं सोडावं लागेल म्हणून. खरंच कधी विचार नाही केला होता. मला वाटलं की यूट्यूबची कमाईनं माझं सगळं पुरं होईल, पण असं नाही वाटलं का बीचमध्ये यूट्यूब धोका देईन म्हणून. माझ्या नशिबात जे नाही तेच होऊन राहिलं. काय माहिती 2026 खूप माझ्यासाठी चांगलं नाही आहे. खूप मनाला खूप वाईट वाटते खरंच. आणि जे माय असते, जसं माय संगोपन करते लेकराचं, तसं कोणी नाही करू शकत. आणि आता दिवसभर माझी वाट पाहत राहणार 8 वाजेपर्यंत. त्यांना समजावलं की मी 8 वाजेपर्यंत येईन म्हणून. प्लीज तुम्ही मला सपोर्ट करा. आता तुमच्या साथची गरज हवी आहे मला. तुमचा साथ पाहिजे मला आणि तुमचा आशीर्वाद पाहिजे. प्लीज एका सिंगल मायला समजून घ्या तुम्ही. एवढी कठीण परिस्थिती येऊन राहिली माझ्यावर. कोणतीच माय लेकराले सोडून काम नाही करायला पाहत, पण काय करू, मजबुरी असते. मजबुरीमुळे ना एवढं सगळं करावं लागते. मनात दगड ठेवून रातपासून मला झोप नाही. आजही सकाळीच 4 वाजता उठले. 4 वाजतापासून मला तोच विचार, दिवसभर देवांशू माई कसे राहणार काय राहणार, तोच विचार, सतत तोच विचार चालू आहे. पण आता मला मजबूर होऊन जॉब करावंच लागल. चला मग आता झाली माझी तयारी. आता जॉबले चालली. आता थोडेसे मनामध्ये तर थोडेसे विचार येत आहे की लेकरं कसे राहतील, काय कसे राहतील, आणि पहिला जॉब आहे, कशी करीन काय करीन, खूप साऱ्या गोष्टी आहेत. चला, ऊन बी खूप तापत आहे. आता पोचली मी. आता पहिली जॉब आहे, थोडीशी होत आहे.
पोचली. तर बघा आता इथेच मी हॉस्पिटलचं काही दाखवणार नाही आहे, फक्त जो रोड आहे तोच दाखवणार. तर पाहू शकता तिकडे हॉस्पिटल आहे ते, तर तिथे जाणं आहे. तर मनामध्ये कधी खूप खूप असं होत आहे की पहिला जॉब आहे आणि अर्ध लक्ष तिकडे आहे माझं देवांशू आणि माहीमध्ये. तर चला पाहू आता जॉबमध्ये सक्सेस होते नाही होत माहिती नाही, पण आता मी घाबरणार नाही. मला देवांशू आणि माहीसाठी तर करावंच लागन हिम्मतीने. आणि मला असं वाटत आहे की तुमचा काही मला सपोर्ट दिसून नाही राहिला. अगर सपोर्ट राहिला असता ना तर सगळ्यांनी मला साथ दिला असता, पण मला नाही वाटत तुमचा सपोर्ट आहे म्हणून. तर प्लीज कंटिन्यू राहा. आणि तिकडून आल्याच्या नंतर तर 8 वाजता मी सांगणार आहे काय झालं काय नाही ते सगळं. हॅलो हॅलो नमस्कार. हां तर पहा आता मी पोचली. चांगला दिवस गेला. आणि हे बघा मुलांनी काय काय करून ठेवलं तिथं, सगळं घरभर कपडे. इथे बाई कपडे उचल, ते काय उचल. तर आता आवरते मी, फटाफट आवरते. आणि बरं मी तुम्हाला सांगते का आज कसा दिवस गेला काय गेला. तर यार आणि माझी माही रडत होती, मला फोन करत होत आहे. ह्या देवांशू माही कसं वाटलं. हां कसं वाटलं बाई. आता पाय मम्मा आता नाही, आता मम्मा रोज जात जाई ना जॉब करायला. आपली मजबुरी आहे ना, तर मम्मी रोज जात जाईल. हां तर बरं माझ्या माहीसाठी कमेंट्स करा. आणि बरं आज मी सांगते कसा दिवस गेला. आज मस्त काही टेन्शन नाही आहे. मस्त आपले पेशंट पाहणं, OPD सांभाळणं खूप मस्त वाटलं. तेवढं काही हार्ड नाही आहे, कारण पहिले मी केलं आहे. एकदम सगळे जेवढ्या काही त्या स्टाफ होत्या ते सगळे मिळून गेले माझ्यासोबत. खूप सगळेजण खूप मस्त बोलले माझ्यासोबत. आणि ते सरसुद्धा मस्त बोलले. खूपच मला आनंद झाला. आणि फक्त थोडंसं मन इकडे होतं तर आज म्हणजे पहिला दिवस आहे, लेकरं कसे राहतील काय राहतील म्हणून. तर थोडं मन इकडे मग अजून तिकडे. आणि खूप मस्त मस्त वाटलं मला. तर आता माझी लाईफ हॅप्पी. तर चला मग फटाफट चॅनलला सबस्क्राईब लाईक करा आणि व्हिडिओला शेअर बी करा.